नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। पिकांना पाणी देण्याच्या दिवसात अनियमित वीज पुरवठ्याने हैराण झालेल्या तालुक्यातील झरी येथील शेतकऱ्यांनी झरी सबस्टेशनवर सोमवारी सकाळपासूनच ठिय्या मांडला होता। महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दुपारपर्यंत सक्षम अधिकारी आले नसल्याने हे शेतकरी आक्रमक झाले। यानंतर तक्रार ऐकून घेण्यासाठी आलेले महावितरणाचे विभागीय अभियंता झुंजकर यांनी शेतकऱ्यांची तक्रार ऐकून घेऊन मंगळवारपासून नियमित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी 2 दिवसांसाठी आपले आंदोलन स्थगित केले। यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याने गेल्या 4 वर्षापासून दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, वादळी वारा आदी आपत्तींनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने ऊस, मका, केळी, गहू आदी पिकांची लागवड केली आहे। मात्र ऐन पेरणीच्या आणि उभ्या पिकांना पाणी देण्याच्या दिवसात गेल्या 8 दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत नसल्याने झरी परिसरातील मका, केळी, गहू पिके जळू लागली आहेत। तसेच नव्याने ऊस आणि केळी लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांची केळी आणि कांद्यांची रोपे आणि बेण्यासाठी आणलेला ऊसही सुकू लागला आहे। शिवाय 10वी 12वीच्या परीक्षा तोंडावर असल्याने आणि भगीरथ योजना ही सुरू नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। महावितरणाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली गेली नसल्याने सोमवारी सकाळी 8:30 पासून या सर्व शेतकऱ्यांनी झरी सबस्टेशनवर ठिय्या मांडला होता। ठिय्या मांडलेल्या शेतकऱ्यांनी वारंवार महावितरणाच्या बार्शी येथील कार्यकारी अभियंता कुराडे आणि करमाळ येथील उपकार्यकारी अभियंता कलावते यांना फोन केल्यानंतर दुपारी 1च्या सुमारास विभागीय अभियंता झुंजकर हे सबस्टेशनवर पोहोचले। यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा सुकलेला मका पिकांचा गुच्छ देऊन उपहासात्मक सत्कार केला। यानंतर झुंजकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सबस्टेशनवरील कर्मचारी तसेच परिसरातील लाईनमन यांना तांत्रिक अडचणी दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या। आम्हाला भेटायला वेळ भेटला नाही आणि आता सुद्धा तुम्ही म्हणला मला वेळ नाही, मी कोर्टीला चाललोय। ज्यावेळेस आम्ही कलावते साहेबांना फोन केला, नंतर बार्शीचे कुराडे साहेब यांना मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं झरी येथील शेतकरी सकाळी 8:30 वाजल्यापासून इथं बसलेत आणि तुम्हाला शांततेच्या मार्गाने विनंती करतो की आमची जे काही अडचण आहे ते येऊन तुम्ही ऐकून घ्या म्हणून। तर सलग तुम्ही 5 तासानंतर इथं आम्हाला भेटायला आलाय। पहाटे 3 वाजता शेतकरी उठलाय, त्यांना आणि अन्न पाणी नाही, जेवण नाही, जनावरांना पाणी नाही। त्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो, शांततेच्या मार्गाने आम्ही ते दारात बसलेले आहे की आमचं काय म्हणणं तुम्ही ऐकून घ्या। इथं तवर तुम्ही पुढे संकेत दिली या ठिकाणी असं नाही तुम्हाला 10वी 12वीच्या पोरांच्या परीक्षा चालू आहेत। तुम्हाला किती वेळा बोलतो साहेब, परीक्षा चालू आहे, संध्याकाळी आम्हाला सिंगल फेज लाईट सोडा। आमचं हक्काचं सबस्टेशन असताना आमच्यावर ही वेळ का? आम्हाला 8 तास लाईट पाहिजे, विषय नाही साहेब, मान्य आहे। आम्हाला 8 तास लाईट, पण तुम्ही शेती पंप 8 तास पाहिजे आणि सिंगल फेज तुम्ही देणार का त्यांना 8 तास लाईट? 100% नाही तर त्यांनी परत एआरडीपी जर जोडले तर त्यांना आपण आणि तुम्हाला सगळ्याला 8 तास शेती पंप 8 तास आणि सिंगल फेज 12 तास चालले ना, आमचं काय अडचण नाही। तुम्ही अख्ख्या जिल्ह्याला लाईट द्या आमच्या सबस्टेशनवर। त्यासाठी आपल्याला एआरडीपी कुठले जोडायचे तुम्ही एवढं तर देऊ शकताय ना त्यांना 8 तास शेतीसाठी आणि किती तास? 12 तास सिंगल। एवढं आजपासून होणार का? त्यासाठी आपल्याला ते करावं लागेल। काय बी करा तुम्ही। किती दिवसात होणार आहे ते? आपण 1 ते 2 दिवसात सगळं व्यवस्थित